आणि का? भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 85 क्रमांकाची ही ओवी आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना हसत हसत उपदेश करतात. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. शोक करणारा अर्जुन आहे आणि या शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान परमात्मा हसत उपदेश करतात. अरे, तुला झालेला हा जो शोक आहे तो विनाकारण झालेला आहे. भगवान का हसले याचं चिंतन आपण काल करून आलो. अर्जुन विनाकारण शोक करतोय म्हणून भगवान परमात्मा हसतात. शोकाला कारण जर काय असेल तर मोह आहे, मोहाला कारण काय असेल तर अज्ञान आहे. नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. शोकाला तसं जर यथार्थ कारण असतं तर मग भगवान हसले नसते. पण काही कारण नसताना अर्जुन त्या ठिकाणी रडतोय, शोक करतोय म्हणून भगवान परमात्मा हसले. का भगवान परमात्मा हसून बोलतात? अर्जुनाला भगवान परमात्मा हसतात. अर्जुन एकदा त्या ठिकाणी ज्ञानी मनुष्यासारख्या गोष्टी बोलतोय आणि लगेच भ्रमिष्ट झालेल्या मनुष्यासारखं बोलतोय. अर्जुनाच्या ठिकाणी स्थैर्य नाही म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाची स्थिती पाहून हसतात. अरे, माझ्यासारखा सर्वज्ञ सर्वसमर्थ तुझ्याजवळ असताना तू त्या ठिकाणी रडतोयस. साक्षात भगवान परमात्मा जवळ असताना जेव्हा भक्त रडतो त्यावेळेस भगवंताला हसू येतं. अरे, एवढा मोठा मी असताना बरं मला तू शरण आलेला आहेस म्हणतो. मी माझ्या भक्ताचं रक्षण करणार आहे आणि शरणागती धारण केल्यानंतर जेव्हा तू रडतोस त्यावेळेस मला हसू येतं. तू खरंच मला शरण आलास की नाही आलास? तुका म्हणे घालू देवावरी भार, वाहू हा संसार देवापायी असं म्हणतो आणि परत संसारात काही गडबड झाली तर रडतो. याचा अर्थ अजून तू माझ्यावर सगळा भार घातलेला नाहीस. तुला झालेला हा जो शोक आहे आता मी क्षणार्धात दूर करील, तू काही काळजी करू नको म्हणून भगवान परमात्मा हसत हसत बोलले. आणि भगवान परमात्मा विचार करायला लागले, हा उमजे आता कवणे परी. याला आता कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी कोणत्या रीतीने समजूत याची पटेल. कारण समजून सांगण्याचा देवाने प्रयत्न केला आहे. लौकिक दृष्टीने देवाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. क्लैब्यम मास्मगम पार्थ असं भगवान रागावूनही बोललेले आहेत. तुझं हे वागणं कसं योग्य नाही, हे शास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही, शिष्टांच्या दृष्टीने योग्य नाही, कीर्तीच्या दृष्टीने योग्य नाही, हे सगळं समजून पाहिले. आता देव आता विचार करायला लागले, आता ह्याला कोणत्या भाषेत सांगायचं. हा उमजे आता कवने परी. कसं मी याला समजून सांगू, काय मी याला समजून सांगू. कैसेनी धीरू स्वीकारी, जेणेकरून
पहिल्यांदा याची समजूत चांगली होईल आणि समजूत चांगली झाल्यानंतर हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी धीर स्वीकारेल, कारण याचा धीर गेलेला आहे. तसं पाहायला गेलं तर अर्जुन धीर आहे, शूर आहे, वीर आहे, परंतु आता त्याचा धीर सुटलेला आहे. सुटलेला धीर असल्यामुळे तो शोक करतोय, दुःख करतोय. पुन्हा तो धीर त्याला कसा प्राप्त होईल? कारण जो धीर पुरुष असतो तो त्या ठिकाणी कशी परिस्थिती आली तरी सुद्धा त्या परिस्थितीला तोंड देत उभा राहत असतो. जीवन म्हटलं की त्याच्यामध्ये संघर्ष आहे, कशी परिस्थिती येणार आहे, धीर सुटला नाही पाहिजे. एकदा का धीर सुटला मनुष्याचा की मग कुठलाही निर्णय त्याला घेता येत नाही. धीर सुटल्यानंतर आहे ते काम सुद्धा माणसाला व्यवस्थित करता येत नाही. म्हणून कशा प्रकारे याचा धीर त्या ठिकाणी येईल? जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, हे विचार करतायत भगवान परमात्मा. ज्याप्रमाणे ग्रहबाधा झालेल्या मनुष्याला त्याची ग्रहबाधा सोडवण्याकरता, घालवण्याकरता एखादा पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक तो त्या ठिकाणी विचार करतो, आता याची ग्रहबाधा कशी घालवायची. ही ग्रहबाधा घालवण्याकरता कोणत्या मंत्राचा उपयोग करायचा, कोणत्या तंत्राचा उपयोग करायचा, हा त्याप्रमाणे विचार करतो. तसे अर्जुनाला सुद्धा आता एक प्रकारची ग्रहबाधा झालेली आहे. कोणती ग्रहबाधा झालेली? अर्जुनाला सामान्य भूताने झपटलं नाही. आपण विचार करून आलो, अर्जुनाला जे झपटलेलं आहे ते मोठ्या भूताने झपटलेलं आहे. हे लौकिक भूत नाही. आता हे कोणतं भूत आहे? भूत जबर मोठे गे बाई. अहंकाराची बाधा झालेली आहे. देह मी आहे असं मानणं, पंचभूताला मी म्हणणं हेच भूत लागणं आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावेला सबळ अहंकार त्या पाठी. भूत लागणं म्हणजे काय? हे लौकिक भूत लागणं, त्याच्यापेक्षा सगळ्यांनाच भूत लागलेलं आहे. पंचभूताच्या देहाला मी म्हणणं म्हणजे खरं भूत लागणं आहे. आपण जे नाही ते आपण मानणं म्हणजे खरं भूत लागणं आहे. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा स्वरूप आहे. ममैव अंशो जीवलोके, हा परमात्माची परी दुसरा म्हटलंय. सच्चिदानंद स्वरूप असताना, व्यापक असताना, नित्य असताना स्वतःला त्या ठिकाणी जीव समजणं, मर्क समजणं, सुखी दुःखी समजणं, हेच काय आहे? माणसाला लागलेलं खरं भूत आहे. आणि आता ह्या भूताची बाधा, याच्यातून याला बाहेर काढायचं आहे. सामान्य भूत बाहेर काढण्याकरता सामान्य मांत्रिक लागतो. परंतु ह्या पंचभूताची झालेली बाधा आहे, अहंकार नावाच्या भूताची झालेली बाधा आहे, अज्ञान नावाच्या भूताची झालेली बाधा आहे. आणि ती बाधा घालवण्याकरता गुरुही तसाच पाहिजे जो अज्ञानाच्या पलीकडे गेलेला आहे, जो दुसऱ्याचं अज्ञान दूर करू शकतो, जो मुक्त आहे तोच दुसऱ्याला मुक्त करू शकतो. आणि भगवान परमात्मा सर्व समर्थ आहेत. सर्व शक्तिमान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्म्याकडे असल्यामुळे भगवान परमात्मा जाणतात. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी हा उमजे आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी. ऐशिया अहंकाराची वाढी, मिया आग्रह जळी दिदली होती बुडी. हां हां अशा आग्रह अर्जुन पुढे त्या ठिकाणी कबुली देतात. मला भूत लागलं होतं देवा, आणि त्या भूताने झपाटलेलं असताना तू मला त्यातून बाहेर काढलंस. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे निगुणे.
आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. म्हणून भगवान परमात्मा विचार करायला लागले, आता याला कसं बाहेर कायचं, कैशेनी धीरोधरी. किंवा आणखी ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निदानीची. ना तरी व्याधी असाध्य देखोनी, वैद्य निदानीची, अमृता सम दिव्य औषधी निरवधी सुची. वैद्य जो असतो तो त्याच्याकडे रोगी गेल्यानंतर त्याला औषध देत असतो आणि औषधाने व्याधी दूर होत असतात. काही सामान्य व्याधी असतात, त्या सामान्य औषधी दिल्या की लगेच दूर होतात. पण काही व्याधी जे असतात त्या असाध्य असतात. म्हणजे असाध्य म्हणजे बरा न होण्यासारखे रोग आहेत. उदररोग, ज्वरातिसार, भगंदर, असे काही रोग आहेत ते असाध्य सांगितलेले आहेत. आणि असाध्य रोग जर असेल तर तो बरा होण्याकरता वैद्य विचार करतो, आता हा सामान्य औषधाने बरा होणार नाही. सामान्य रोग असतील, सर्दी आहे, पडसा आहे, थोडा ताप आलेला आहे, थोडी तात्पुरती गोळी घेतली, तात्पुरतं औषध घेतलं की लगेच तो बरा होत असतो. पण काही रोग असे असतात ते लवकर बरेच होत नाही, त्याला असाध्य रोग म्हणतात. मग तो वैद्य असतो तो हुशार असतो. म्हणजे हुशार वैद्याकडे गेल्यानंतर रोग्याचा रोग बरा होतो. नाहीतर मग वैद्य जर त्या ठिकाणी हुशार नसेल, त्याला काही कळत नसेल, तर रोग बरा व्हायच्याऐवजी आणखीन वाढत राहतो. नाथ महाराज म्हणतात, वैद्य नेने रोगाचे लक्षण, नेने धातू पुस्तकी क्षीण, नेने पथ्यना अनुपान नाडी ज्ञान कळेन. त्या पासाव औषध घेता, पुन्हा पुन्हा वाढे व्यथा. रोग त्या ठिकाणी त्याला कळत नाही नेमकं काय झालंय. त्या वैद्याला जर कळत नसेल तर रोग कमी व्हायच्याऐवजी वाढत राहतो. हे झालंय रोग एक आणि हा औषध देतो दुसरेच. मग त्या औषधाचा परिणाम शरीरावर होतो आणि हा रोग आणखीन वाढत राहतो. आणि मग नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे तुला झालाय रोग वेगळा आणि मी त्याला औषध दिलं दुसरंच. म्हणून किंवा वैद्य जो आहे तो असा पाहिजे की तो त्याला रोग्याचा रोग बरा व्हावा अशी तळमळसुद्धा पाहिजे. त्याला जर रोग्याचा रोग बरा व्हावा असं वाटत नाही, उलट वाढावं वाटते. कारण माझ्याकडं आजपर्यंत कोणी रोगीच आला नाही. आता वैद्य भरपूर झाले, सगळे रोगी एवढे, त्यांना जेवढे रोगी आहेत तेवढे वैद्य व्हायला लागले. आणि मग एखाद्याकडं कोणी आलंच नाही, मग तो आल्यानंतर म्हणतो आता माझं दुकान बंद पडेल, मग आता रोग बरा होण्याच्या ऐवजी ते रोग वाढवण्याचं औषध देतो. म्हणजे त्याच्या अंतःकरणात स्वार्थ जर असेल तर तो रोग वाढत राहतो. पण खरा जो वैद्य असतो तो मात्र, तुकाराम महाराज म्हणतात, नवे आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले. आम्ही त्या ठिकाणी वैद्य जे आहेत अर्थाचे भुकेलेले नाहीत. संत हे खरे वैद्य आहेत. आमच्या मनात अर्थाची इच्छा नाही. नवे आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले भलत्यासी. त्या ठिकाणी सामान्य वैद्य जे असतात ते सामान्य रोग बरा करू शकतात, परंतु अर्जुनाला जो रोग झालेला आहे हा मात्र अलौकिक रोग झालेला आहे. सामान्य रोग जरी असले तरी सुद्धा सामान्य रोग दूर करण्याकरता सामान्य औषध देतात, आणि विशेष रोग असेल तर त्याला विशेष औषध द्यावं लागतं. अहो, त्या
लक्ष्मण महाराजांना काय लागली? शक्ती लागली. इंद्रजिताने अमोघ अशा शक्तीचा प्रयोग केला आणि त्याचा परिणाम झाला. लक्ष्मण महाराज मूर्छित झाले. मूर्छित झाल्याबरोबर आता वैद्य पाहिजे. बिभीषण महाराजांना विचारल्यानंतर बिभीषण महाराजांनी सांगितलं, लंकेमध्ये एक फार मोठे चांगले वैद्य आहेत. त्यांचं नाव काय? सुषेण नावाचे. त्यांना आणलं आणि त्यांनी पाहिलं, ही जी शक्ती लागलेली ही अमोघ आहे. आता याच्यामुळे जगू शकत नाही मनुष्य. म्हटले याच्याकरता एकच औषध आहे, वैद्य सूची निरवधी निधानीची. टोकाचं औषध एकच आहे, त्यानेच हे जगू शकतात. कुठं आहे ते टोकाचं औषध? म्हणजे हिमालयामध्ये द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या द्रोणागिरीवरती संजीवनी नावाची औषधी आहे. ती संजीवनी औषधी आणली तरच हे जगू शकतात आणि ती औषधीसुद्धा उद्या सूर्योदय व्हायच्या आत आली पाहिजे. आता द्रोणागिरी कुठं, हिमालय कुठं, कोण जाणार, कोण औषधं आणणार? शेवटी द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. ती औषधी आणली आणि मग लक्ष्मण महाराज काय झाले? सावध झाले. वैद्य सूची निरवधी निधानीची. पण आता हा जो रोग झालेला आहे हे असाध्य रोग आहे. अर्जुनाला झालेला रोग कोणता आहे? अर्जुनाला जो ताप आलाय, अर्जुनाला जो अंगाला घाम सुटलाय, हा रोगामुळे सुटलाय का भवरोगामुळे सुटलाय? अर्जुनाला मोह झालेला आहे. अर्जुनाला मोहामुळे शोक झालेला आहे. हे बाहेरचा रोग परवडला, पण आतला रोग माणसाला परवडत नाही बरं का. तसं पाहायला गेलं तर आम्हाला सगळ्यांनाच रोग झालेला आहे. आपल्याला कोणता रोग झालेला आहे? आपल्याला कसली बाधा झालेली आहे? आपल्याला कोणता रोग झाला आहे? आपल्याला भवरोग झालेला आहे. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षय व्याधी, ते जयाची या सन्निधी निरुजा करी. क्षयव्याधी लागलेली आहे. कोणती क्षयव्याधी लागली? हो, काय? भुंजता उसंतो काहीच नोहे, जया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू. भुंजता उसंतो काहीच नोहे. आपल्याला व्याधी लागलेली आहे, ते म्हणजे आपण सगळे स्वतःला देह मानतो. ही खरी व्याधी आहे. अज्ञान हीच खरी व्याधी आहे. जीवबुद्धी ही खरी व्याधी आहे. आत्मा आहे, परंतु आत्म्याला जीवबुद्धी निर्माण झालेली ही ती खरी व्याधी आहे. बाकीच्या ज्या व्याधी असतात ह्या व्याधी लौकिक औषधाने बऱ्या होतात, पण ही व्याधी जी आत्म्याला जीवबुद्धीची झालेली व्याधी लौकिक औषधाने उत्पन्न होईल का गुरुच्या उपदेशाने बरी होईल? म्हणून ज्ञानराज माझी योग्याची माऊली, तेने निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद, आणि त्या वेदातून ही वल्ली शोधून काढली. कोणती? गीता अलंकार. गीता ही सुद्धा एक वल्ली आहे. भवरोगावरचं हे औषध आहे. भवरोगा ऐसे जाय अनिक काय शुल्लके, ब्रह्मरस घेई काढा, तेने पीडा वारेल. ब्रह्मरस नावाचा काढा निर्माण केला. गीता नावाची ही अमृतवेल आहे, वल्ली आहे, ही तयार करायची. आता भगवान परमात्मा विचार करतात, अर्जुनाला झालेला जो रोग आहे, शोक आहे, हा काही बाहेरच्या रोगामुळे झाला नाही. बाहेरचा रोग झाला असता तर त्याला औषध दिलं असतं. देवाला ते सुद्धा औषधं माहिती होती सगळी. झाडापाल्याचं औषध दिलं असतं, दुसरं कोणतंही औषध दिलं असतं. पण आता अर्जुनाला झालेला जो रोग आहे हा सामान्य रोग नाही, हा असाध्य देखोनी व्याधी. हा लवकर बरा होत नाही. हा रोग असा आहे की हा वैद्यांना सुद्धा झालेला आहे. भवरोग, अज्ञान नावाचा रोग. वैद्यालाही माहिती नाही मी कोण आहे.
वैद्य वाचवती जीवा तरी कोण ध्याते देवा. म्हणून हा रोग असा आहे आणि हा रोग घालवणारा वैद्य फक्त भगवान परमात्माचा आहे. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. काय माग लागती चालता गा गुणदोषाच्या ठेसा. सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैसा. पाहतो वास तुझी थोर करुणी आशा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. हा वैद्य घालवणारा भगवान परमात्मा असल्यामुळे भगवान परमात्मा त्या ठिकाणी विचार करायला लागले. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी. जी औषधी अमृतासारखीच आहे. कारण अमृतामध्ये मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची ताकद असते. मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी. म्हणून त्या ठिकाणी अमृतासम दिव्य औषधी. आता भगवान परमात्मा विचार करायला लागले. याला अज्ञान नावाचा रोग झाला आहे, मोह नावाचा रोग झाला आहे आणि याला आता ज्ञानामृत त्या ठिकाणी पाजलं पाहिजे. वैद्य सुची निरवधी निदानीची अमृतासम दिव्य औषधी निरवधी सुची. लगेच वैद्य त्या ठिकाणी तिचा उपयोग करतो. म्हणून भगवान परमात्मा आता लगेच त्या ठिकाणी अर्जुनाला जो उपदेश करणार आहे तो दिव्य उपदेश करणार आहे. असा उपदेश करणार आहेत की अर्जुनाचं सगळं अज्ञान दूर होणार आहे, शोक मोह दूर होणार आहे. म्हणून तैसे विवृत असे श्री अनंतू. तया दोही सैन्या आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी. आतापर्यंत अर्जुनाला जे वर्णन केलेलं होतं ते स्वधर्माच्या दृष्टीने सांगितलं होतं. स्वधर्माच्या दृष्टीने युद्ध करणं कसं बरं आहे हे भगवंताने सांगितलं. थोडा वरवर उपदेश केला, थोडंसं रागावूनही पाहिलं, पण लक्षात आलं देवाच्या आता अर्जुनाला झालेला हा शोक मोह जो आहे तो अज्ञान गेल्याशिवाय दूर होणार नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्याचा अज्ञान जात नाही तोपर्यंत त्याचा शोकही दूर होत नाही, मोह दूर होत नाही. लौकिक कारणाने जरी शोक गेला, हा पैसे नव्हते म्हणून शोक झाला होता, मिळाले पैसे, ठीक आहे, कष्ट केलं पैसे मिळवले, गेला का कायमचा शोक? अरे पैसे आले पण पत्नी गेली, मुलगा गेला, अमुक झालं तमुक झालं, हा शोक चालूच राहतो. घर नव्हतं म्हणून शोक करत होता, ठीक आहे घर बांधलं, गेला का कायमचा शोक? अरे घर बांधलं पण आता राहायलाच कोण राहिलं नाही त्या घरामध्ये. सगळं काही आहे, पैसे आहेत, घर आहे, अनुकूल स्त्रीपुत्र सगळं आहे, असं असताना सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये शोक होतो. आणि तो शोक घालवण्याचं सामर्थ्य फक्त अध्यात्म विद्येमध्ये आहे. ते स्वामी अखंडानंदांनी असं लिहिले, म्हटले तुम्हाला जर पैसे नाहीत म्हणून दुःख होत असेल तर तुम्ही पैसे मिळवा. तुम्हाला घर नाही म्हणून जर दुःख होत असेल तुम्ही घर बांधा. तुम्हाला मान मिळत नाही म्हणून दुःख होत असेल तर प्रयत्न करा, कष्ट करा, मान मिळवा. पण हे सगळं असून जर तुम्हाला दुःख होत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला या. कारण हे सगळं असताना सुद्धा शोक होतोय त्याचं कारण आहे अज्ञान. म्हणून देव विचार करायला लागले, तैसे विवरतु असे श्री अनंतू तया दोही सैन्या आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी. जया परी पार्थू भ्रांती सांडी श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आतू विवरतू असे. जेणेकरून भगवान आपलं अर्जुन भ्रांती त्या ठिकाणी सोडून देईल. भगवान परमात्मा विचार करायला लागला किंवा आता त्याचं विवरण करणार आहेत. विवरत असो म्हणजे भगवान विचार करायला लागले आणि विचार करत करत भगवान परमात्मा त्याचं विवरण करणार आहेत, गीतेचं विवरण करणार आहेत.
की जेणेकरून अर्जुनाची भ्रांती निवृत्त होईल. कारण अर्जुनाला जो शोक झालेला आहे, दुःख झालेलं आहे, कशामुळे झालं आहे? भ्रांतीमुळे झालं आहे. तसं पाहायला गेलं तर शोकाचं कारण काय आहे? भ्रांती आहे. भ्रांती कशाला म्हणतात? जे ज्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी पाहणं, याला काय म्हटलंय? भ्रांती. आहे पडलेली दोरी, पण माणसाला तिथे काय दिसतो? साप दिसतो. आणि भीतो मनुष्य, घाबरतो आणि दुःख करतो, परंतु नंतर त्याच्या लक्षात येतं साप नव्हता, काय होतं? दोरीच होती. आहे शिंपलं पडलेलं, पण शिंपलं पडलेलं असताना सुद्धा तिथे त्याला चांदी दिसायला लागते आणि त्या चांदी घेण्याकरता पळतो. मृगजळ दिसे साचपणा ऐशे. आहे स्वप्नामध्ये, आणि स्वप्नामध्ये त्याला त्या ठिकाणी राज्य दिसतं, राज्याचं सुख होतं आणि राज्याने तो सुखी होतो. लगेच राज्य त्या ठिकाणी जातं आणि मरण दिसायला लागतं. मरणामुळे दुःख होतं, राज्य मिळालं मग सुख होतं. परंतु हे स्वप्नात सुखदुःख होत असतं. जागं झाल्यानंतर मात्र राज्याचं सुखही नाही आणि मरणाचं दुःखही नाही. चैला तो अर्जुना नाही, स्वप्नीचे राज्य का मरण, नवे हर्ष शोकाशी कारण, उपडविल्या जान जिया परी. मग स्वप्नातलं राज्य जे आहे ते खरं राज्य आहे का? का भ्रांतीतलं राज्य आहे? भ्रांतीतलं. स्वप्नातलं मरण तरी खरं आहे का? भ्रांतीतलंच आहे. म्हणून तेथ विवरतु असे श्री अनंतू. भगवान परमात्म्याला इथं विशेषण दिलंय श्री अनंतू. भगवान परमात्मा कसा आहे? श्री म्हणजे समर्थ आहे, शक्ती संपन्न आहे, कर्तुमर्तु शक्ती आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या शब्दाच्याद्वारे, आपल्या कृपेच्याद्वारे सहज त्या ठिकाणी शोक मोह दूर करू शकतो. करशील तरी नव्हे काही, अशी शक्ती त्याच्याकडे आहे. आणि तो स्वतः कसा आहे? अनंत आहे. अनंत म्हणती माझे या स्वामी ते, अनंत गुण त्यापे म्हणून या. तो देशाने अनंत आहे, कालाने अनंत आहे, वस्तूने सुद्धा अनंत आहे. आणि तो जसा अनंत आहे तसा आपल्या भक्ताला सुद्धा त्या स्वरूपामध्ये ते पोचवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. तो अनंत स्वरूपामध्ये कायम राहणार आहे. जरी त्या ठिकाणी सर्व काही करत असला तरी सुद्धा आपलं अनंत स्वरूप जो कधी सोडत नाही. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, इतिमाम यो भी जानाति कर्मभीर न सबध्यते. जो भगवान परमात्मा अनंत आहे, अनंत म्हणजे ज्याच्या स्वरूपाला कुठल्याही प्रकारे अंत नाही, असा व्यापक आहे आणि व्यापक स्वरूपाला जाणणारा आहे. म्हणून आता अर्जुनाला सुद्धा त्या अनंत स्वरूपाचं ज्ञान करायला तो तयार झालेला असल्यामुळे विवरतु असे श्री अनंतू. पण अनंत असताना सुद्धा आपल्या भक्ताकरता सगुण साकार झालेला आहे. आणि तया दोन्ही सैन्या आतू, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवान परमात्मा त्या अर्जुनाचा शोक घालवण्याकरता विवरण करणार आहेत. अर्जुनाचा शोक जावा म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला समजून सांगण्याकरता गीता प्रगट करणार आहेत. दोन्ही सैन्य आतू म्हणजे सैन्य असताना सुद्धा ऐसिया समयी कर्कशे भोगिजत स्वानंद राज्य कैसे. सैन्य जरी असलं तरी सुद्धा अर्जुन म्हणतात, भगवान म्हणतात, मी तुला असं ज्ञान सांगतो की जे ज्ञान ऐकल्यानंतर तुझा सगळा शोक निवृत्त होईल, सगळा मोह निवृत्त होईल. भगवान परमात्म्याला कुठल्याही प्रकारे विक्षेप नाही. म्हणून जया परी पार्थू भ्रांती सांडी. विचार करतात भगवान परमात्मा, जेणेकरून हा पार्थ आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे, कुंतीचा मुलगा आहे आणि याच्या जीवनामध्ये परमार्थ प्राप्त करण्याची इच्छा आहे. म्हणून भगवान परमात्मा त्याला उद्देशून आता
ज्ञान सांगणार आहेत. ते कारण मनी धरले, मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. ते कारण मनी धरले, तो हेतू मनात धरलाय. कोणता हेतू मनात धरलाय? अर्जुनाचं तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अरे बाबा, तुला झालेला शोक आहे, तुला झालेला मोह आहे, अज्ञानामुळं झालेला आहे. आणि अर्जुनाचं अज्ञान जाईल कसं, हे कारण भगवंतांनी मनात धरलं आहे. अर्जुनाचा शोक जाईल कसा, हे कारण मनात धरलेलं आहे. अर्जुनाचा मोह जाईल कसा याकरता म्हणून कारण मनात धरलेलं आहे. ते कारण मनी धरले, आणि कारण मनात धरून भगवान सरोष बोलो आदरिले. भगवंतांनी रागाने बोलण्यास आरंभ केलेला आहे. सुरुवात जी केली भगवंतांनी थोडीशी रागाने बोलण्यात केली. क्लैब्यम मास्मगम पार्थ नै तत्व एतत्त्वयि न उपपद्यते, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. अर्जुनाला भगवान परमात्मा रागवलेले आहेत, रागावून बोलतात, रोषयुक्त बोलतात. पण जरी रागाने बोलत असले तरी सुद्धा भगवान वरून रागवलेले असले तरी आतून मात्र प्रेम आहे. कशाप्रमाणे? जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. आईच्या वरपंगी रागामध्ये गुप्त माया असते, प्रेम असतं. आई जरी मुलावर रागवलेली असली तरीसुद्धा तिच्या रागवण्यामध्ये आतमध्ये खूप प्रेम असतं. त्याचं कल्याण व्हावं, त्याचं चांगलं व्हावं म्हणून कधी कधी रागवावं लागतं. आपण नेहमी उदाहरण सांगतो. मुलं खेळत असतात, आईला वाटतं आपला मुलगा जर त्या ठिकाणी उन्हात खेळला तर तो आजारी पडेल म्हणून जाते आणि त्याच्यावर रागवते. कार्ट्या, इकडं उन्हात मर, आपलं सावलीत मर, उन्हात नको मरू. मरायचंच जर असलं तर सावलीत काय आणि उन्हात काय. पण आईच्या मर म्हणण्यामध्ये सुद्धा काय असतं? जग असा अर्थ असतो. मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. लपलेलं प्रेम असतं. आई रागवत असते, मुलाला शिवे देत असते, खवळत असते, परंतु आतमध्ये मात्र प्रेम असतं. आणि जिथे प्रेम असतं तिथंच मनुष्य रागवत असतो. मागे मी उदाहरण सांगितलं, दृष्टांत सांगितलं. जोग महाराज कीर्तनामध्ये बंकट स्वामी महाराजांच्यावर रागवले. जोग बंकट स्वामी महाराजांना काही वाटलं नाही, परंतु कीर्तन ऐकायला एक ग्रस्त आले होते. ते जोग महाराजांच्याकडे गेले, म्हटले महाराज, एवढ्या लोकांच्यात तुम्ही त्यांच्यावर रागवता, त्यांना खोलीत घेऊन तुम्ही काहीतरी सांगा. जोग महाराज म्हटले, आम्ही काही रस्त्यावरल्या माणसावर रागवत नाही, ते आमचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर रागवतो. मनुष्य आपल्या मनुष्यावर रागवतो. जोपर्यंत आपला मनुष्य आपल्यावर रागवतोय समजायचं त्याच्या आपल्याविषयी प्रेम आहे. ज्या दिवशी तो रागवायचा बंद झाला समजायचं त्याच्या अंतःकरणातलं प्रेम काय झालं? कमी झालं. मातेची या कोपीत थोकले स्नेह आती. तसं आता भगवान परमात्मा जे आहेत, अर्जुनाच्या दृष्टीने भगवान परमात्म्याची जी भूमिका आहे ती आईची भूमिका आहे. कारण अर्जुनाने म्हटलंय, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेविता देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. आणि असं असताना तू माय आमुचे अर्जुन म्हणतो. अपत्याते माय सांडूनी जरी जाय तरी ते कैसेनी जे सांगे कृष्ण असं म्हटलंय. आणि असं म्हणून पुन्हा अर्जुन म्हणतो, आता मी लढणार नाही, मी युद्ध करणार नाही. आणि म्हणून आज देवाला थोडासा राग आलाय. म्हणून रागावून भगवान परमात्मा जरी बोलत असले तरीसुद्धा अर्जुनाच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे म्हणून रागवतात. देवाचं हे बोलणं कशा पद्धतीचं आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण सांगतात पुढच्या ओवीमध्ये. वाचा पुढची ओवी. हो.
रागवतात, संतसुद्धा रागवतात. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म असं म्हणतात, पण एकनाथ महाराजसुद्धा रागवले बरं का. म्हणजे राग आणण्याकरता एकनाथ महाराजांना कितीतरी प्रयत्न केले लोकांनी, पण तरी नाथ महाराजांना राग येत नव्हता, शांतीब्रह्म. पण महाराज म्हणतात, किती सांग आपलं काय माये गेली होती असं बोलले. तुकाराम महाराज रागवले, किती सांगू तरी नायकती बटकीचे. पण हे सगळं रागवणं जरी असलं तरीसुद्धा मातेच्या कोपी थोकले स्नेह आते. कशाप्रमाणे रागवणं आहे की औषधाची कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रगट होय. औषधाच्या कडवटपणामध्ये ज्याप्रमाणे अमृताची काय असते, पुरवणी असते, ते वरवर दिसत नाही, पण गुण आल्यानंतर प्रगट होते. गुणामध्ये म्हणजे परिणामामध्ये ती स्पष्ट होत असते. उदाहरणार्थ कडुनिंब आहे, काही काढे असतात, महासुदर्शन काढा, ही औषध घेण्यास कडू असतात, कडवट असतात. पण कडू जरी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय आहेत, अमृतासारखे गुण आहेत असं म्हणतात. लिंबाचं झाड आपण पाहतो, आपल्याला जर घ्या म्हटलं कोणी तर घेणार नाही. औषधं घेईल मनुष्य, गोळ्या घेईल मनुष्य, परंतु हे लिंबाचं झाड आहे. आता मी कुठंतरी काल वाचलं, आता त्याच्यावर संशोधन सुरू आहे. त्या लिंबाच्या झाडाला त्या डॉक्टर म्हणतात हे गोल्डन ट्री आहे, म्हणजे सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ते झाड आहे. जर माणसाने रोज सकाळी 5-7 पानं, संध्याकाळी 5-7 पानं लिंबाची जर खाल्ली तर त्याला जन्मात कोणताच आजार होणार नाही, असा लिंब आहे. त्यांनी आता डॉक्टरनी सांगितलं, ज्या डॉक्टरनी सांगितलं ते मी सांगतो बरं का, हे माझं मनाचं नाही. ते म्हटले तुम्हाला कसलाही ताप येऊ द्या, कसले अंगामध्ये सूज असू द्या, फक्त लिंबाचा पाला तुम्ही घेतला तर तुमचा ताप उतरू शकतो, बरा होऊ शकतो. आता हे किती जरी डॉक्टरनी ओरडून सांगितलं तरी माणसं घेतील का हो? घेतात. तुम्ही आम्ही घेतो का? आपल्याला सगळं माहिती नाही का, लिंब चांगला आहे, औषध आहे, माहिती आहे, पण घेत नाही मनुष्य का? कडवट लागतो ना. म्हणून निंब घेती रोगी कवनिया सुखे, हरावया दुःखे व्याधी पीडा. पुढलिया सुखे निंब देता भले, बहुत वारले होय दुःख. पण माणसाला लिंब घेऊशी वाटत नाही, जे सुखा लागी आपण पया. निंबचे अति धनंजया, कडवटपणा तयाचिया ओबगेची ना. म्हणजे ज्ञानोबारांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलंय, रोग जाय दूध साखरे, तरी निंब का प्यावा. तिथला सिद्धांत वेगळा आहे, परंतु निंब दिला रोग तुटाया अंतरी. कधी कधी कडू औषधसुद्धा घ्यावं लागतं, कारण रोग असाध्य असेल, रोग दूर होणारा नसेल तर मग त्या ठिकाणी कडू औषध द्यावं लागतं. वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, गोड बोलून आपला गळा कापणाऱ्यापेक्षा वाईट बोलून आपलं हित करणारा कधी चांगला. राग येतोय आपल्याला, महाराजांनी असं म्हटलंय, पोबाळिता चरे अंतरीचे दुःख, लासे फासे मुख उघडावे. एखाद्या रोग्याला जर एखादं गळू झालं असेल, एखादी गाठ आली असेल, डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हटला, डॉक्टर साहेब असं औषध द्या, माझी ती गाठ जी आहे ती आपोआप विरली पाहिजे, मला त्रास अजिबात झाला नाही पाहिजे, पैसे किती जाऊ द्या. डॉक्टर पैसे घेत होते, गाठ आणखीन वाढत होती, शेवटी ती गाठ पिकली आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर वरवर मलमपट्टी करायचे, हाताने चोळायचे. काय त्रास होतोय का? त्रास होतोय ना, मग पुढच्या वेळेस या. ती गाठ वाढत गेली. खरा डॉक्टर जो होता तो म्हटला, आता तुला त्रास झाला तरी चालेल, पण आता मला ही गाठ तुझी पिळून काढलीच पाहिजे, तुझी गाठ कापून काढली पाहिजे, नाही तर ही गाठ आणखीन शरीराला व्यापेल. म्हणून तो म्हणतो, तुला त्रास होईल आता तात्पुरता, पण पुढे मात्र जन्मभर तो सुखी राहशील. तसं अर्जुनाला भगवान म्हणतात, आता तुला थोडा त्रास होईल,
औषधाची या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी. त्याच्यामध्ये औषधामध्ये अमृत असतं. झाडामध्येच काही काही औषध अमृत आहे असं म्हणतात. अमृताचे जे काही कण सांडले ते अमृताचे कण काही झाडावर सांडले असं म्हणतात. त्याच्यात निंब आहे म्हणतात, त्याच्यात हरळी आहे असं म्हणतात. म्हणून ही काही औषधं अशी आहेत की त्याच्या गोळवेल आहे असं म्हणतात. तर ही औषधी जी आहे त्याच्यात अमृत आहे. म्हणून असाध्य रोग जर झालेले असतील तर त्यावर ही औषधं उपयोगी पडतात. पण घ्यायला मात्र ते कडू लागतात. ते आहाच न दिशे, त्यातलं अमृत आपल्याला दिसतं का? नाही. पण गुणी प्रगट होय. गुणामध्ये मात्र काय होतं ते प्रगट होत असतात. म्हणजे गुण आला का मनुष्य म्हणतो बरं झालं गुळवेल घेतला, बरं झालं कडुलिंब घेतला, बरं झालं कडू औषध घेतलं. आता मला काय मिळालं? गुण आला, मला चांगलं झालं, माझा ताप गेला, माझं डोकं गेले, माझा आजार गेला. तैशी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ते वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. म्हणून आता या ठिकाणी भगवान परमात्मा बोलणार आहेत. भगवान परमात्मा जे बोललेले आहेत ती वाक्य कशी आहेत? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैशी वरी वरी पाहता उदासे. वर पाहिलं तर ही वाक्य काय वाटतात? उदास वाटतात, शुष्क वाटतात. मनुष्याला चांगली वाक्य ऐकायची सवय आहे. पण भगवान परमात्मा आता जे बोलणार आहे ते थोडंसं संसाराच्या दृष्टीने, लौकिकाच्या दृष्टीने ही उदास वाक्य आहेत. एका दिवस आपण जर अभंग म्हणायला लागलो, काय देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, याजसाठी केला आल्यानो संसारा, किंवा काय तो एक अभंग आहे ना, करावी तातडी परमार्थ, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार. पुढचं चरण काय? नाशिवंत देह जाणार सकळ. असे अभंग म्हणायला लागले तरी काही लोक म्हणतात असले अभंग नका म्हणू, आम्हाला भीती वाटते. नाशिवंत देह जाणार, आम्हाला अजून खाऊ द्या, पिऊ द्या, आम्हाला आनंद घेऊ द्या. एखादा मनुष्य जर संसारातल्या दुःखाचं वर्णन करायला लागला तर लोक काय म्हणतात? अहो हे कशाला दुःखाचं वर्णन करून आमचं दुःख अजून वाढवता? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. अहो किती आनंद आहे बघा जरा आमच्या घरी येऊन. गाडी आहे, बंगला आहे, मुलं बाळं आहेत, नातवंड आहेत, आणि तुम्ही संसार दुःख मूळ म्हणता. भगवान म्हणजे असलं म्हणू नका, उदास वाटतं लोकांना. तर भगवान परमात्मासुद्धा आता परमार्थ सांगणार आहेत. देवाचे वाक्य वरवर जरी उदास असली, वरी वरी पाहता उदासे, पण आत तरी सूरस आहे. त्याच्यात सूरज भरलेला आहे, त्याच्यात ब्रह्मरस भरलेला आहे. ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. भगवान परमात्मा ऋषिकेश आहेत. ऋषिकेश शब्दाचा आपण काल अर्थ पाहिला आहे. जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सर्वांतर्यामी आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वांतर्यामी आहे. म्हणून सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून भगवान परमात्मा बोलत आहेत. आणि बोलो आदरिली, भगवान परमात्मा आदरयुक्त हे बोलतात. कारण भगवंताचं जे बोलणं आहे, भगवद्गीतेतली वाक्य जे आहेत, जे कठोर वाटली, वृक्ष वाटली, तरीसुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये रस आहे. जसं फणसाला बाहेरून त्या ठिकाणी काटे दिसतात, पण आतमध्ये मात्र रसयुक्त त्या ठिकाणी गरे असतात. तसं भगवंताचं जे बोलणं आहे, ज्ञानोबारांनी वर्णन केलं आहे, ते प्रमेयाचीच हो का वळली, की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकुळली, मग तैशीच का घोळली परमानंदे. भगवंताची जी वाक्ये ती कशी आहेत? हो, ते प्रमेयाचीच हो का वळली. अनेक प्रकारची प्रमेय म्हणजे सिद्धांत भगवान परमात्मा या वाक्यात सांगणार आहे. अगदी सुरुवातीचंच वाक्य असं आहे भगवंताचं. एवढं जरी वाक्य ऐकलं तरी मनुष्याच्या जीवनातला सगळा शोक जाईल, दुःख जाईल. म्हणून ती प्रमेयाचीच खोका वळली. पण नुसते प्रमेय सांगितलेली जरी असली तरी महारसाच्या सागरी चुबुकळली. जो महारस आहे, ब्रह्मरस आहे, तो
ब्रह्मरस भगवान परमात्म्याने याच्यामध्ये ओतलेला आहे। रसाचा विचार करत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे रस सांगितले। रस म्हणजे आनंद, ज्याच्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो त्याला काय म्हटलं आहे? रस म्हटलेलं आहे। तसा आनंदरूप भगवान परमात्माच आहे। खरा रस कोणता रस आहे? जे रसिक लोक आहेत किंवा कवी लोक आहेत, कोण म्हणतात शृंगार रस हा सगळ्यात चांगला रस आहे। लोक शृंगारिक गोष्टी निघाले की टक लावून ऐकतात, एकदम रस घेऊन ऐकतात, म्हणजे सामान्य लोक, इथले नाही कोणी। हास्यरससुद्धा महत्त्वाचा रस आहे, कारण हास्यरस आला की लगेच लोक सगळे टवटे होतो। एखादा विनोद म्हटलं, एखादी कथा सांगितली जे त्यामध्ये हसण्यासारखं असेल तर लोकांना आनंद वाटतो। लोक काही हास्यरसाच्या मागे आहेत, काही शृंगाररस लोकांना आवडतो। आता बाहेरची जेवढी काव्य असतात ती शृंगार रसाने भरलेली काव्य आहेत। सगळे जगातले लोक ते शृंगार रस असेल तर ते ऐकतात, हास्यरस असेल तर ऐकतात, पण हे रस जे आहेत हे स्थायी नाहीत। शृंगार रस असला तरीसुद्धा तो रस लगेच निवृत्त होतो। हास्यरस तो एवढ्यापुरता असला तरी लगेच पुन्हा मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख येतं। मग रस खरा कोणता आहे? गीतेमध्ये कोणता रस आला आहे? ओव्या सांगा म्हणजे कळेल। आता शांतूचे अभिनवेल, हे परियेसा मराठी बोल, समुद्राहुनी खोल अर्थ भरिते। ज्ञानोबराय म्हणतात, आता माझा जो रस आहे तसं पाहायला गेलं तर हा शांतरस आहे। शांतरस कोणाला आवडत नाही? मी जर तुम्हाला आता म्हटलं शांत बसा सगळे, 5 मिनटं कोणीच काय बोलायचं नाही, हो 2-4 लोक म्हणतील चला आपलं बाहेर। शांतरसात काय आनंद आहे? शांत होऊन जायचं। शांतरस आवडत नाही कोणाला, पण ज्ञानोबराय म्हणतात मी शांतरसच सांगणार आहे। पण आता शांतचे अभिनवेल, ते परियेसा मराठी बोल, माझे मराठीतलं जे बोलणं आहे ते शांतरस निर्माण करणार आहे। पण हा शांतरस असा असेल, नुसदीच शांती कथा आणि जे लकीर वाक्पथा, जे शृंगाराच्याही माथा पाय ठेवे। हा शांतरस तुम्ही ऐकल्यानंतर एकदा तुम्हाला हे शांतरसाची आवड निर्माण झाली, तुम्हाला शृंगार आवडणार नाही, तुम्हाला हास्यरस आवडणार नाही। त्या ठिकाणी आता जे ज्ञानेश्वरी ऐकतात, नेहमी प्रवचन ऐकतात, त्यांना बाकीचं काहीच आवडत नाही। त्यांना काय आवडते? फक्त ज्ञानेश्वरी। नाद ब्रह्म ही खुजे, कैवल्य तैसे न सजे। असं मी बोलणं बोलील की त्याच्यात नाद ब्रह्मसुद्धा खोजं वाटायला लागेल। म्हणजे शांतरस असा आहे, शांतरसात म्हणजे मनुष्य आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होत असतो, आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो आणि त्याच्यात जाऊन शांत होत असतो। किंबहुना असोये जेव्हा आत्मयाचील आहे, ते तजे होय तया नामसो। आणि ते सुख घेण्याची एकदा माणसाला आवड निर्माण झाली, मग त्याला शृंगाराचं सुख नको वाटतं, त्याला हास्यरसातलं सुख नको वाटतं। आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, आता भगवान परमात्मा विचार करायला लागले। ज्ञानोबराय म्हणतात, शांताचे या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा। हो, अशा प्रकारे भगवंताचं हे बोलणं आहे। या बोलण्यामधून त्या ठिकाणी तैसे वरीवरी पाहता उदासे, वरवर पाहिलं तर ही सगळे श्लोक जे आहेत ते उदास आहेत। असोचानन वसोचस्त्वम प्रज्ञावादांश। हो, काय ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता, उभयोरोपी दृष्टांत तोनोयस्तत्वदर्शिवी। तसं पाहायला गेलं तर वरवर पाहायला गेलं तर हे उदास करणारी वाक्य आहेत, म्हणजे संसारातून उदास करणारी वाक्य आहेत। संसाराच्या ठिकाणी आपले औदासीन्य निर्माण करणारे वाक्य आहेत। संसाराच्या ठिकाणी जास्त आसक्ती नका ठेवू, जास्त संसाराचा द्वेषही करू नका, रागद्वेष रहित व्हा, असं औदासीन्य निर्माण करणारी वाक्य आहेत। पण आत तरी अति सोरशे, आतमध्ये मात्र आपल्याला रस देणारा, आनंद देणारे वाक्य आहेत। हो, काय अक्षरे गुंतिली, अक्षरे गुंतिली तेने आबाल सुबोधे, ओव्याचे ने प्रबंधे, ब्रह्मरस सुदाब्दे
ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंपिली. किंवा ती प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. हे असो बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली. हे प्रतिपत्ती मिया केली म्हणून ब्रह्मरस सुस्वादे अक्षरी गोंपिली. किंवा त्या ज्ञानराजे माझी योगेची माऊली त्याच्यात सुद्धा आले ना. तेने निगम मल्ली प्रगट केली, गीता अलंकार नामज्ञानेश्वरी. पुढं पुढं हां पुढं रसाचा नाही ना वर्णन तिथं. साम्राज्य भुवनी सुखी नांदे म्हणून ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. आता भगवंतांनी अशा प्रकारे बोलायला सुरुवात केलेली आहे. काय बोलतात भगवान परमात्मा? श्री भगवान वाच असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान परमात्मा बोलायला सुरुवात करतात. अरे अर्जुना, त्वम अशोचान अन्वशोचः. तू शोक करण्यास योग्य नसलेल्याबद्दल शोक करतोयस. च प्रज्ञावादान भाषसे, आणि त्या ठिकाणी मला तर तू मी ज्ञानी आहेस असं सांगतोयस. तुला सांगू, पंडिताः गतासून च अगतासून न अनुशोचन्ति. खरे पंडित लोक असतात ते गतासून म्हणजे जे गेलेले लोक आहेत, अगतासून जे राहिलेले लोक आहेत त्यांच्याविषयी पंडित लोक खरा शोक करत नाहीत. त्या ठिकाणी तू पंडितासारख्या गोष्टी करतोयस, पण वागणं मात्र तुझं मूढाप्रमाणे. जे मूढ लोक असतात ते गेलेल्याविषयी शोक करतात. जे त्या ठिकाणी सामान्य लोक असतात ते असलेल्याविषयी शोक करतात. पण खरे पंडित असतात ते मात्र कशाच्या विषयी शोक करत नाहीत. म्हणून अर्जुनाला उपदेश करताना अर्जुनाचं निमित्त करून आचार्यांनी असं म्हटलं आहे. आचार्यांनी इथून पुढं भाष्य करायला सुरुवात केलेली आहे. अगोदरचं सगळं जे आहे ती प्रस्तावना आहे. मनुष्याच्या जीवनात शोक कसा निर्माण होतो, दुःख कसं निर्माण होतं, आणि त्या शोकाचं मोहाचं शोकाचं दुःखाचं बीज जर काय असेल तर मोह आहे, अज्ञान आहे. अर्जुनाचं निमित्त केलं भगवंतानी आणि आपल्याला सगळ्यांना दाखवलं मनुष्याच्या जीवनात कसा शोक निर्माण होतो, कसं दुःख निर्माण होतं. कारण सगळेच लोक शोकयुक्त आहेत. शोकस्थान सहस्रानी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंतीन पंडितम. असा मनुष्य आपल्याला सापडणार नाही जो जगात दुःखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहेत. पण दुःखी असताना सगळे काही कारण नसताना दुःखी आहेत. त्या अखंडानंदांनी एक गोष्ट लिहिली. ते म्हटले एका पंडितांनी मुंडन केलं. मुंडन केल्यानंतर तो पंडित त्या ठिकाणी आला तर राजाच्या काही सैनिक मंत्र्यांनी पाहिलं. काऊ पंडितजी मुंडन केलं. म्हटले राजा मेला. राजा मेला म्हणून मुंडन केलं. पंडित त्या सैनिकांना असं प्रधानांना असं वाटलं राजा मेला आहे मग आपणही मुंडन केलं पाहिजे. मग त्यांनी सगळ्यांनी सुद्धा काय केलं, मुंडन केलं. राजाने विचारलं बाबा काय झालं, कशा करता मुंडन, सगळ्यांनीच केलं. म्हटले राजा मेला म्हणून मुंडन केलं. म्हणून राजाने सुद्धा मुंडन केलं, सगळ्या प्रजेने मुंडन केलं. शेवटी चौकशी केली. ते कुंभार होता, त्याचं गाडं होतं, त्याचं नाव राजा होता, म्हणून त्या कुंभाराने मुंडन केलं होतं. एकाने मुंडन केलं, सगळे शोक करतात, मुंडन करतात, शोक करतात, दुःख करतात. तसं आता अर्जुनाला त्या ठिकाणी सांगतायत भगवान परमात्मा, अरे बाबा जे आहेत असोचान अन्वसोचा, ज्यांच्याबद्दल शोक करायला नाही पाहिजे त्यांच्याबद्दल तू शोक करतोस.
आणि प्रज्ञावादांश भाषसे, मला तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस, सगळं धर्मशास्त्र मला सांगतोस, पण सांगू का, गतासून अगतासूंच नानुशोचंती पंडिता. अर्जुन जो होता तो गेलेल्याविषयी शोक करायला तयार झाला होता आणि असलेल्याविषयी शोक करायला. मनुष्य आपल्या जीवनात काही गेलेल्या गोष्टीविषयी शोक करतो आणि काही लोक जे असतात ते असलेल्यांच्याविषयी शोक करतात. गेलेल्याविषयी शोक करतात म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या जीवनात होती आणि ती गेली, परत परत मनुष्य काढतो, माझा मुलगा गेला, माझी पत्नी गेली, माझा भाऊ गेला. आता गेला तर गेला, आता गेल्यानंतर शोक करून उपयोग काय? तो गेलेला मनुष्य येणार आहे का परत? येणार नाही. मग काय काय माणसं जे आहेत पूर्वीच्या गोष्टी आठवतात, आमचं घर होतं ते गेलं, आमची एवढी शेती होती ती गेली, आमचा मुलगा असा चांगला होता. आणि काय संसार म्हटलं की याच्यात काही ना काही घटना घडतच राहतात. एकुलता एकच मुलगा असतो, चांगला असतो, अनुकूल असतं, आणि त्या ठिकाणी तो मुलगा मोठा होतो, लग्नाच्या वयाचा येतो, लग्न ठरतं आणि लग्नाची तारीख आणि त्याच्या अगोदरच तो मुलगा जातो. काय आजारी पडतो, थोडासा आजार निमित्त होतो, जातो. जन्मभर ती माणसं त्याचा शोक करत असतात, गेलेल्याविषयी रडत बसतात, शोक करत बसतात. म्हणजे गतासून शोचंती. ठीक आहे, तेवढ्यापुरता शोक होणं योग्य आहे, दुःख होणं योग्य आहे, पण जन्मभर दुःख करत राहणं योग्य नाही. असं वर्णन केलं आहे गरुड पुराणामध्ये. असं सांगितलं आहे, एखादी व्यक्ती आपली आवडीची गेली आणि आपण जर शोक करत बसलो तर आपल्या शोकाचे जे अश्रू आहेत ते सगळे त्याला प्यावे लागतात. म्हणजे तो गेल्यानंतर जो रडत असला तर तो त्याच्या गतीमध्ये त्याला अडथळा येतो, त्याला आपले अश्रू प्यावे लागतात. असा श्लोकच आहे गरुड पुराणात आलेला आहे. म्हणून माणसाने गेलेल्याविषयी शोक करत बसून त्याच्याकरता काही सत्कर्म करा. आणि जगामध्ये कोण राहायला आलेलं आहे? मग काही लोक जे असतात ते गेलेल्याविषयी शोक करतात आणि काही लोक जे असतात ते असलेल्याविषयी शोक करतात. असलेल्याविषयी म्हणजे आहेत पण चांगले नाहीत. आमचा मुलगाच असा आहे, आमचा भाऊच असा आहे, आमची बहीणच असं आहे, आमचं घरच असं आहे, आमचा पतीच असा आहे. अरे असलेल्याविषयी म्हणजे सगळं असलं तरी प्रयत्न करावा चांगलं करण्याकरता, चांगलं घर बांधण्याकरता प्रयत्न करावा, मुलांना चांगले संस्कार देण्याकरता प्रयत्न करावा, मुलीला योग्य स्थळ देण्याकरता प्रयत्न करावा. पण एवढं सगळं प्रयत्न करून आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत राहतात. चांगले संस्कार देऊन सुद्धा मुलगा वाईट होतो. मग आता त्याला शोक करून काय उपयोग आहे? दुःख करून काय उपयोग आहे? चांगलं स्थळ बघून सुद्धा त्या ठिकाणी पुढं काहीतरी होतं, त्याला शोक करून काय उपयोग आहे? मग काही लोक गेलेल्याविषयी शोक करतात, काही हसलेल्याविषयी शोक करतात, पण पंडित मात्र गेलेल्याविषयी शोक करत नाहीत. का करत नाहीत? पंडित असलेल्याविषयी शोक करत नाहीत. का करत नाही याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.